कितीही सुखात असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. कितीही सुखात असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. पण संपणाऱ्या या वाटेबरोबरच जन्म देणारी नवी पहाट असते. पण संपणाऱ्या या वाटेबरोबरच जन्म देणारी नवी पहाट असते. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच गुरुजन वर्ग व माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे निरोप समारंभाच्या निमित्ताने जमलेलो आहोत. मला थोडंसं सांगावंच वाटते की आज मला या ठिकाणी माझ्या शाळेबद्दल, माझ्या विद्यार्थ्यांबरोबर, माझ्या शिक्षकांबद्दल बोलण्याची काहीतरी संधी लाभली. म्हणून शब्दांची मर्यादा राखून तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी धन्यवाद म्हणते. काही नाती तुटत नाही, ती आपल्या नकळतच मिटून जातात. काही नाती तुटत नाही, ती आपल्या नकळतच मिटून जातात. जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातातून अलगद सुटून जातात. जशी बोटावर रंग ठेवून फुलपाखरे हातातून अलगद सुटून जातात. मी या व्यासपीठावरून तुमच्या समोर बोलत आहे ते मी या शाळेत शिकलेली आहे. त्याचप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार जसा घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेने आणि या इथल्या शिक्षकांनी मला आणि माझ्यासारख्या इतर विद्यार्थ्यांना घडवलं आहे. त्याचबरोबर नुसते विषय शिकवले नाही तर विद्यार्थी हा कसा असला पाहिजे, विद्यार्थ्याची शिस्त, त्याचा प्रामाणिकपणा, विद्यार्थी हा नम्र असला पाहिजे. इतरही खूप चांगल्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. शालेय शिस्त व ग्राउंड टीचर तसेच मराठी विषयाचे शिक्षक आदरणीय तुरुपमाने सर, इयत्ता 5वी पासून मला लाभलेले वर्ग शिक्षक भारती सर, बोडके सर, चिबडे सर, त्याचबरोबर इंग्रजी सोप्या भाषेत समजून सांगणारे आणि हसत खेळ शिकवणारे खिल्लारे सर, त्याचबरोबर हिंदीतील प्रत्येक शब्द समजावून सांगणारे आणि मदतीच्या वेळेस धावून येणारे आदरणीय कष्टे सर, त्याचप्रमाणे या शाळेचा संपूर्ण भार ज्यांनी सांभाळला, विज्ञानाची प्रत्येक गोष्ट आम्हाला समजावून सांगितली, ज्यांची वागणूक शिस्तप्रिय आणि इतरांनाही शिस्तप्रिय वागवायला लावणारे आदरणीय प्राचार्य गोटे सर, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके सर, जे इयत्ता 8वी पासून आम्हाला वर्ग शिक्षक लाभलेले आहेत, आदरणीय खरात सरचं आमचं नातं म्हणजे हात आणि डोळे. हाताला लागलं की डोळ्याला पाणी येतं आणि त्या डोळ्याचं पाणी पुसायला परत त्याच हाताला वर जावं लागतं. खरात सरांचं जे व्यक्तिमत्व आमच्या डोळ्यांमध्ये आहे ते आम्ही शब्दात सांगू शकणार नाही. कारण त्यांनी फक्त आम्हाला गणितच नाही शिकवलं, तर गणिताबरोबर आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हेही शिकवलंय. त्याचबरोबर मी इथले शिपाई श्रीराम काका व रमा काका यांचे नाव घ्यायला विसरणार नाही. ते इयत्ता 6वी पासून तर इयत्ता 10वी पर्यंत मला ज्या शिक्षकांचे सहकार्य लाभले त्यांना मी मनपूर्वक त्यांचे मी आभार मानते. ज्याप्रमाणे एखादी झाड कितीही वर गेले तर त्याची मुळे जमीनच असतात, त्याचप्रमाणे आम्ही भविष्यात कुठेही जरी गेलो तरी आमच्या आठवणी या शाळेत राहणार आहेत. येथून मिळालेल्या संस्काराच्या आणि ज्ञानाच्या शिदोरीवरच आपले उज्ज्वल भविष्य घडणार आहे. आमच्या एकीचं बळ सांगायला ही शाळा साक्षी आहे. आमच्या मनाचा कळ काढायला इथला प्रत्येक पेज पुरावा आहे. आनंदी गेला प्रत्येक दिवस, मन कधी कळवळले नाही आणि कशी गेली 10वी पर्यंतची वर्ष कुणालाच कळलं नाही. त्याचबरोबर या वर्षामध्ये माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मी त्या सर्व शिक्षकांची माफी मागते आणि गुरुदक्षिणा म्हणून ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की तुम्हालाही उदंड आयुष्य लाभो. श्री पांढरे सर या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी नुकतेच या ठिकाणी आलेले आहेत. आमचे मित्र प्राध्यापक जाधव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री पांढरे सर यांचा सत्कार करावा.